तर नमस्कार मित्रांनो, मी पडलोय घरातून बाहेर. किरणचा आवाज येतोय ना, मग किरण तर पाहिजे ना. हे काय किरणला आणला आणि किरणला माझी केस खूप आवडत होती, म्हणून त्यांनी केसात हात घातला आणि त्याला कळलं त्यांनी चुकीच्या ठिकाणी हात घातला. आता आम्ही दोघं आल्यावर म्हटलं सौरा तर पाहिजेच ना, हे काय सौराला पण आणला. आम्ही तिघे एकत्र आलो की डिप्रेशनला उलट्या चालू होतात. अरे पण हे असं नेमकं ढुंगावाटी पडणारं डिप्रेशन नेमकं कोणते? या डिप्रेशनचा मुख्य जीवाणू रोशन भाऊच्या ढुंगावाटी निघाला. मी जीवनाच्या अशा वळणावर आहे की तिथं कोणतंच वळण नाही. सौरभची बुद्धी फिरती वन म्हणून त्याच्या विचारांना लागली चांगलीच गाळण. खरं तर आमच्या आयुष्यात हे लग्नाचं वळण, पण सुटत नाही आमच्याकडून बावळपणाची चाळण. कॉलेजमधले सर बोलले होते तुमची तिघांची बुद्धी एक दिवस नक्की गळण. गळू दे बुद्धी किती पण गळण, पण सोडणार आहे आम्ही आमच्या बावळपणाची चाळण. किरण एवढा येड्यावानी का करतोय, ब्लॉक का काढत नाही, याचीच चौकशी करण्यासाठी मी गेलो होते डायरेक्ट किरणच्या घरी गेल्यावर काकूंचे शुभ आशीर्वाद घेतले. काकूंशी खूप मोठी चर्चा केली. त्यांना विचारलं नेमकं किरण कुठे आहे, कसा आहे, काय सध्या तो अलिप्त आहे, दिसत नाही, नेमका विषय तरी काय. तेवढ्यात किरण आला, पण तो काय माझ्याशी बोलायला तयार नव्हता. काकूंना विचारलं किरण गावाला येऊन नेमका करतोय तरी काय, तो एवढा बिझी का असतो. त्यावर काकूंनी मला जे उत्तर दिलं त्यामुळे माझं हृदय चांगलंच भरून आलं. कारण किरणची एक बाजू अशी पण आहे जी आज मला बघायला भेटली. ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये ना नक्कीच सांगेल.